नमस्ते फ्रेंड्स, मी जयास फूडी फॅमिलीमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत करते। दिवाळी फराळ सिरीज सुरू केलेली आहे आपण आणि त्यातीलच एक मोठा मानाचा पदार्थ म्हणजे अनारसा। अनारसाशिवाय फराळाचं ताट पूर्णच होऊ शकत नाही। असा जाळीदार अनारसा जर का तुम्हाला बनवायचा असेल तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा। व्हिडिओमध्ये अगदी छोट्या छोट्या टिप्स देखील मी सांगितलेल्या आहेत। जर का अनारसाचं पीठ बिघडलं म्हणजे जर का पीठ पातळ झालं किंवा कोरडं झालं किंवा तेलामध्ये अनारसे पसरले तर यापासून अगदी छोट्या छोट्या टिप्स मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। पीठ कसं आणि किती दिवस भिजवायचं, त्यासाठी तांदूळ कोणता वापरायचा, हे सर्व अगदी डिटेलमध्ये मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर मग फ्रेंड्स, पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। अनारसाचं पीठ तयार करण्यासाठी इथे आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत। तर तांदूळ तुम्ही इथे कुठलाही तांदूळ वापरू शकता, पण इथे मी रेशनचा अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे। वजनी प्रमाणामध्ये 500 ग्रॅम आणि वाटीने मोजायला गेलो तर 5 वाट्या इथे आपण हे तांदूळ इथे घेतलेले आहेत। तुमच्याकडे तांदूळ घेताना जर का रेशनचा तांदूळ जर का तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे दुसरा कुठलाही तांदूळ वापरला तरी देखील चालणार आहे। फक्त इंद्रायणी तांदूळ या अनारसासाठी वापरायचा नाही। कोणत्याही प्रकारचा तांदूळ इथे जुनाच वापरायचा आहे, फक्त नवीन तांदूळ वापरायचा नाही, एवढंच फक्त लक्षात ठेवायचे। तांदूळ इथे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवायचा आहे आणि कुठल्याही प्रकारचा जाड तांदूळ इथे वापरायचा आहे। इंद्रायणी आणि बासमती तांदूळ इथे अनारसासाठी वापरायचा नाही। आता इथे आपल्याला तांदूळ भिजून घ्यायचा आहे, तर पाणी किती घालायचं की तांदूळ बुडेल आणि वरपर्यंत पाणी येईल इतकं आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे। आता हे तांदूळ जे आहेत ना, बरोबर 3 दिवस आपल्याला पाण्यामध्ये असेच भिजत ठेवायचे आहेत। पण लक्षात ठेवायचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे 3 दिवस तांदूळ भिजवल्यानंतर 3ही दिवस याचं जे पाणी आहे ते रोज सकाळी बदलायचं आहे, म्हणजे या तांदळाला आंबट वास येत नाही किंवा तांदूळ देखील खराब होत नाही। त्यामुळे ही प्रोसेस इथे सर्वात महत्त्वाची करायची आहे। आज सकाळी जर का तुम्ही तांदूळ इथे भिजत घातले तर 3 दिवसानंतर म्हणजे 3 सकाळनंतर आपल्याला हे पाणी जे आहे ते याचं बदलून तांदूळ आपल्याला निथळून घ्यायचे आहेत। पुढे मी सांगतेच। असं पाणी बदलायची प्रोसेस केल्यामुळे अनारशाला खराब वास येत नाही आणि तांदूळ देखील आपला मस्त असा पांढरे शुभ्र असे राहतात। झाकण लावून असा डब्बा किंवा तुम्ही एखादं पातेलं करू शकता, तर ते असंच ठेवून द्यायचं आहे 3 दिवसांसाठी। लक्षात ठेवायचे की पाणी मात्र आपल्याला इथे दररोज सकाळी बदलून घ्यायचं आहे। तांदूळ भिजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी बघा पाण्याला अशा पद्धतीचा फेस येतो, तर हे जे पाणी आहे ते आपल्याला बदलून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पुन्हा स्वच्छ पाणी घालायचंय, जेणेकरून त्या तांदळाचा जो आंबटपणा आहे तो निघून जातो आणि तांदूळ देखील मस्त असे पांढरे शुभ्र आपले राहतात। अशी सेम प्रोसेस आपल्याला 3 दिवस करायची आहे, म्हणजे 3ही दिवस आपल्याला हे तांदळातलं पाणी बदलून इथे स्वच्छ पाणी घालायचे आणि पुन्हा हे तांदूळ झाकून ठेवून द्यायचे आहे। तसेच तिसऱ्या दिवशी आता जे हे तांदूळ आहेत ना, चाळणीने त्याचं पूर्ण जे पाणी आहे ते निथळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे अगदी 5 ते 7 मिनिटं फक्त तुम्ही हे एखाद्या कॉटनच्या रुमालावरती फॅन खाली देखील पसरवून देऊ शकता। पण लक्षात ठेवायचे की खूप जास्त वेळ देखील हे फॅन खाली राहता कामा नये। फक्त 5 ते 10 मिनिटच याला असं ठेवायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ लगेचच आपल्याला याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे तांदळाची आणि बारीक चाळणीने म्हणजे अगदी 0 नंबरच्या चाळणीने हे पीठ इथे चाळून घ्यायचंय। आता हे पीठ चाळत असताना पिठामध्ये काही गुठळ्या होतात तांदळाच्या, तर त्या मोडून घ्यायच्या आहेत आणि पूर्ण असं हे जे पीठ आहे ना ते चाळून घ्यायचे 0 नंबरच्या चाळणीने आणि उरलेलं जे पीठ आहे किंवा तांदूळ आहे तर ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून तुम्ही घेऊ शकता। तर बघा इथे मस्त अशी बारीक पावडर आपल्या तांदळाची इथे बनवून तयार झाली आहे। सेम पद्धतीने सर्वच पीठ आता इथे मी या चाळणीने चाळूनच घेते। अर्धा किलोचं पीठ चाळून झाल्यानंतर बरोबर 2 बाउल इथे तांदूळ भरलेला आहे, म्हणजे पीठ इतकं आपलं तयार झालेलं आहे। 2 बाउल इथे पिठासाठी आता गूळ किती घ्यायचा, तर 2 बाउल इतकं आपलं जर का पीठ असेल तर इथे 1 बाउल आपल्याला गूळ घ्यायचा आहे। म्हणजे 2 वाट्या जर का पीठ असेल तर त्यासाठी इथे 1 वाटीला कमीच इथे गूळ वापरायचा आहे। गूळ घेताना साधाच गूळ वापरायचा आहे, चिक्कीचा गूळ बिलकुल वापरायचा नाहीये। आता इथे लक्षात ठेवायचे की तांदूळ कितपत आपला ओलसर आहे तर त्याप्रमाणेच इथे आपल्याला गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे। गूळ कमीच घ्यायचा शक्यतो। 2 वाट्या जर का पीठ असेल तर 1 वाटीला अगदी कमीच इथे सुरुवातीला गूळ घालायचा आहे। तर माझ्याकडनं काय झालं की सुरुवातीला हे जे पीठ आहे ना ते ओलसर राहिल्यामुळे गूळ घातल्यानंतर पीठ पातळ झालं,
तर पुन्हा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे की पीठ पातळ झाल्यानंतर काय करायचं ते. आता बघा, हे पूर्णपणे हा जो गूळ आहे ना तो ह्या पिठामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. आता इथे ह्या स्टेजला जर का तुमच्याकडनं गूळ कमी झाला आणि पीठ जर का जास्तच कोरडं झालं, म्हणजे तांदूळ जर का जास्त सुकले गेले फॅन खाली, तर काय करायचं की इथे तुम्ही गूळ आहे तितकाच घ्यायचा आहे. फक्त हा जो गूळ आणि तांदूळ आहे ना, म्हणजे पीठ आहे ना, ते मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचं जे पीठ आहे ते अगदी व्यवस्थित बनून तयार होईल. तांदूळ जर का ओलसर राहिला तरी गुळाचं प्रमाण तुम्ही अगदी बरोबर घेतलं तरी सुद्धा ओलसर तांदळामुळे पीठ इथे पातळ होऊ शकतं. त्यामुळे काय करायचे की तांदळाचं पीठ इथे ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे मिश्रणामध्ये. जितकं पीठ मावेल तेवढंच पीठ यामध्ये घालायचं आहे, त्यापेक्षा जास्त पीठ घालायचं नाहीये. तर तुम्ही इथे पाहू शकताय पीठ घातल्यानंतर मस्त असा आपला इथे अनारशाचा पिठाचा गोळा बनून तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकताय. तर आता हे जे पीठ आहे ना ते आपल्याला एका डब्यामध्ये असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे 8 ते 10 दिवस. आता 8 ते 10 दिवस आपल्याला हे पीठ असंच मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता ह्या पिठापासून आपण जर का लगेच अनारसे बनवले ना तरी देखील तयार होणार आहेत. फक्त यामध्ये जाळी नाही पडणार, कारण हे पीठ जे आहे ना ते पुन्हा आपल्याला 8 ते 10 दिवस असं मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचंय, जेणेकरून त्यामध्ये मस्त अशी जाळी तयार होते अनारशाची. छान अशी इथे अनारशाचं पीठ देखील आता बनवून तयार झालेलं आहे. गोळी देखील त्याची बनत आहे, पण जाळी पडणार नाही. त्यासाठी आपल्याला पुन्हा इथे 8 ते 10 दिवसाची प्रोसेस करून घ्यायची आहे, कारण आपलं पीठ जे आहे ते सुरुवातीला पातळ झालेलं होतं आणि त्यामध्ये आपण तांदळाचं पीठ एक्स्ट्राचं ऍड केल्यामुळे लगेचच आपण अनारसे इथे बनवू शकत नाहीये. त्यामुळे आता हे पीठ आपण जे आहे ना ते पुन्हा असंच 8 ते 10 दिवस बाजूला ठेवून देणार आहोत. सुरुवातीला जर का तुमचं तांदळाचं पीठ आणि गुळाचं प्रमाण जर का परफेक्ट झालं तर तुम्ही लगेचच अनारसे बनवू शकता. पण जर का तुमच्याकडनं असं झालं की पीठ जर का पातळ झालं तर तुम्ही हे मात्र असं करायचं आहे, पीठ मात्र इथे आपल्याला भिजवून द्यायचंय. आता इथे 8 दिवस आपल्या पिठाला झालेले आहेत. 8 दिवस हे पीठ असंच मी बाजूला भिजण्यासाठी ठेवून दिलं होतं. तर आता पाहूया इथे आपले अनारसे बनतायत का नाही ते. तर आता हे जे पीठ आहे ना ते कडक झालेलं, तर ते काय करायचे की आपल्याला पुन्हा एका ताटामध्ये असं फोडून घ्यायचंय आणि त्या पिठापासून छोटे छोटे असे गोळे बनवायचे आहेत लिंबाच्या आकारा एवढे, आणि त्यावरती खसखस घालून हे अनारसे असे एका कागदावरती थापून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकताय थापत असताना ह्या ज्या गोळ्याला तुम्ही कडेने पाहू शकताय की कोरडं असं हे पीठ झालेलं आहे आणि चिरा देखील गेलेल्या आहेत. तर इथे आपलं हे पीठ असं इथे बनता कामा नये. तर तुम्हाला मी पुढे सांगतेस की काय झालं होतं ते. तर हे जेव्हा मी अनारसा बनवला आणि त्यानंतर तेलामध्ये ज्यावेळेस मी हे बनवायला गेले तर हे तेलामध्ये पूर्णपणे पसरलेले होते. तर आता ह्या स्टेजला असे अनारसे तेलामध्ये गेल्यावर जर का विरघळले किंवा पसरले तर काय करायचं, तर ते देखील मी व्हिडिओमध्ये पुढे सांगतच आहे. तर तुम्ही इथे पाहू शकताय की तेलामध्ये इथे अनारसा घातल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिटांमध्येच हे अनारसे जे आहेत ना ते तेलामध्ये अशा पद्धतीने पसरू लागले आहेत किंवा विरघळू लागलेले आहेत. असं ज्या वेळेला होतं ना त्यावेळेला अजिबात घाबरायचं नाही. सगळ्याच गोष्टींवरती उपाय असतो, तसाच आपल्या इथे अनारशाच्या पिठावर देखील उपाय आहे छानपैकी. आता काय करायचंय की ह्या पिठामधलं पोर्शन घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला इथे वाटते की आपलं पीठ इथे कोरडं झालेलं आहे तर त्यावेळेस काय करायचं, हे पीठ ताटामध्ये काढल्यानंतर पूर्णपणे यामध्ये जे काही गुळाच्या आणि पिठाच्या गुठळ्या झालेल्या आहेत तर त्या आपल्याला या तांब्याने किंवा अशा वाटीच्या मदतीने त्या पूर्णपणे गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि पीठ पूर्णपणे एकजीव केल्यानंतर यामध्ये अगदी 1 घासाचं केळ आपल्याला घालायचं आहे. खूप जास्त केळ घालायचं नाहीये, लक्षात ठेवायचं आहे. तर पुन्हा पीठ पातळ होऊ शकतं, तर छोटंसंच अगदी केळ याच्यामध्ये घालायचं आहे आणि पीठ हे मळून मळून घ्यायचंय. मी व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ पूर्णपणे एकजीव करायचं आहे. लागेल तसं अगदी थोडं थोडंसं केळ यामध्ये ऍड करायचं आहे आणि पूर्णपणे हे पीठ जे आहे ना ते असं एकजीव करून घ्यायचंय. तर बघा तुम्ही इथे पाहू शकताय मस्त असं आपलं पीठ इथे बनून तयार झालेलं आहे. आता हे पीठ मी पुन्हा इथे 5 ते 7 मिनिटं असं मळून मळूनच घेते. अनारशाचा हा गोळा बनवताना तुम्ही पाहू शकताय की गोळी बनवताना अजिबात पीठ चिरलं वगैरे नाहीये, अगदी व्यवस्थित परफेक्ट असं पीठ इथे आता बनून तयार झालेलं आहे. आता हे उरलेले पीठ जे आहे ना ते पुन्हा आपल्याला अगदी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून नंतर यामध्ये केळ मिक्स करून कधीही तुम्ही गरम गरम अनारसे बनवू शकता. आता हे जे पीठ आहे ना ते आपण 5 मिनिटं पुन्हा भिजवून घेतलेलं आहे आणि 1 चमचा खसखस घ्यायची आहे अशी पोळपाट्यावरती आणि पीठ पुन्हा 5 मिनिटं भिजल्यानंतर मस्त असं मऊसूत आपलं इथे पीठ बनवून
तयार झालेलं आहे अनारशाचं। आता यामधील काही पेढ्याच्या आकारा इतकं आपल्याला अनारशाचं पीठ घ्यायचं आहे। तुम्हाला जितकं मोठं आवडतंय अनारसे तितके तुम्ही इथे पिठाचं पोर्शन घेऊ शकता। आता हे असं घेतल्यानंतर खसखसची जी बाजू आहे ना ती खालीच ठेवायची आहे आणि मी दाखवते त्या पद्धतीने बोटांच्या मदतीने याला हलक्या असा गोलाकार आकार द्यायचा आहे आणि बोटांच्या मदतीने फिरवत फिरवत याला गोलाकार आकार देत जायचा आहे। अजिबात चिटकत वगैरे नाही किंवा चिरा वगैरे गेलेले नाहीत पिठाला। तुम्ही इथे पाहू शकताय मस्त असं अगदी परफेक्ट इथे आपलं पीठ बनवून देखील तयार झालेलं आहे। तशाच पद्धतीचे मी इथे सेम पद्धतीने आणखी अनारसे बनवून घेते। 2 ते 3 अनारसे बनवताना खूप मोठी प्रोसेस इथे आपल्याला करावीच लागते। त्यामुळेच तर हा पदार्थ अगदी मानाचा आणि चविष्ट असा बनून तयार होतो। तर असे हे अनारसे बनवण्यासाठी अगदी छोट्या छोट्या टिप्स मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत। त्यामुळे तुम्हाला ह्या टिप्स सगळ्याच अगदी उपयोगाच्या ठरतील आणि तुम्ही मी सांगितल्या पद्धतीने जर का टिप्सचा वापर केला तर तुमचेही अनारसे इथे अगदी परफेक्ट बनून तयार होतील। आधी सुरुवातीला एकदम अनारसे बनवून ठेवू नका, नाहीतर मग याला पुन्हा पाणी सुटून याचा जो आकार आहे तो बिघडू शकतो। मध्यम गरम इथे तेल करून घ्यायचं आहे आणि मध्यम गरम तेल करून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी स्लो करायची आहे आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला हे जे अनारसे आहेत ना ते तळून घ्यायचे आहेत। तर सुरुवातीला हे अनारसे तेलामध्ये घातल्यानंतर लगेचच याला चमच्याने हलवायची घाई नाही करायची। खालची बाजू जी आहे ना ती तांबूस रंगावरती आल्यानंतर झाऱ्याच्या मदतीने यावरती तेल सोडायचं आहे, जेणेकरून वरच्या बाजूला सुद्धा छान असे बुडबुडे येतात आणि मस्त असा अनारसा आपला इथे फुलतो ही। आता त्यानंतर काटे चमच्याने काय करायचंय त्या दोघांच्या मदतीने हे जो अनारसे आहेत ना ते असे पलटून घ्यायचे आहेत। आता उलटपलट केल्यानंतर जास्त करपू देखील द्यायचे नाहीयेत। हलक्या तांबूस रंगावरती किंवा बदामी रंगावर आल्यानंतर हे अनारसे लगेचच तेलामधून काढून घ्यायचेत, कारण यांची कुकिंग प्रोसेस चालूच राहते। तर याचा नंतर रंग देखील बदलू शकतो। तर तुम्ही इथे पाहू शकताय मस्त अगदी आपले अनारसे इथे बनून तयार झालेले आहेत। अगदीच कुठेच तुटले वगैरे नाहीयेत किंवा तेलामध्ये पसरले गेले नाहीयेत। तर आता सेम पद्धतीने इथे मी सर्वच अनारसे बनवून घेते। तर तुम्ही पाहू शकताय अगदी परफेक्ट पीठ देखील तयार झालेलं आहे, कुठेच पीठ पातळ झालं नाहीये किंवा इथे गूळ कमी पडलेला नाहीये। तर अगदी परफेक्ट टिप्सचा तुम्ही वापर करा। दिवाळी फराळाची जर का तुम्ही ऑर्डर घेत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरणार आहे। खूप जास्त तेल देखील आपल्या अनारशाने शोषलेले नाहीये, तर त्यामुळे अशा पद्धतीच्या जाळीवरती तुम्ही हे अनारसे ठेवू शकता। कारण बऱ्याच वेळेला असं होतं ना की अनारशाचं पीठ बिघडतं, तर त्यावेळेला तुम्हाला हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरणार आहे। तुम्हाला जर का आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। त्याचसोबत तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, त्यांना सुद्धा या टिप्सचा नक्कीच फायदा होईल। तर तुम्हाला मी इथे एक अनारसा तोडून दाखवते। अतिशय परफेक्ट अशी जाळी आपल्या अनारशाला इथे पडलेली आहे आणि मऊसूद अगदी अजिबात कडक झालेली नाहीयेत किंवा वातडल्यासारखी झालेली नाहीयेत। परफेक्ट असे जाळीदार अनारसे बनवून तयार झालेले आहेत। तर आजच्या भरपूर टिप्सचा तुम्ही वापर करा आणि मस्त असे अनारसे या दिवाळीला नक्कीच बनवा। आलेले तुमचे पाहुणे मंडळी आणि घरातील मंडळी सर्वच खुश होऊन जातील। चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूयाच अशाच नवनवीन आणि सोप्या होणाऱ्या रेसिपींसोबत। तोपर्यंत बाय बाय।